नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, जे महाज्योती मार्फत UGC नेट, CSIR आणि जे MS सेट आहे, जे नेट सेट एक्झाम आहे, त्याच्यासाठी जे 2026-27 जे पूर्व प्रशिक्षण योजना आहे, त्याचं नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो, आपण बघू शकतो. आणि आपल्याला माहित आहे की जे महाज्योती मार्फत ट्रेनिंग दिले जाते, प्रशिक्षण दिले जाते आणि आपल्याला 72,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळत असते. तर बघा मित्रांनो, जे महाराष्ट्रातील जे इतर मागास वर्ग आहे, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे, त्यांना सन 2026-27 साठी नेट सेट परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे मित्रांनो. तर बघा, याच्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे आणि याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, याच्यासाठी कोण पात्र राहणार आहे, याची A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे मित्रांनो. तर बघा, योजनेच्या लाभासाठी पात्र कोण राहणार आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असतील त्यांनी पात्र राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच जे विशेष मागास प्रवर्ग आहे यापैकी असायला हवा. त्याच्यानंतर ते विद्यार्थी पदव्युत्तर पदवीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. तर बघा मित्रांनो, नेट सेट एक्झाम म्हटलं की आपल्याला मास्टर डिग्री लागत असते. जे मास्टर डिग्री झालेले विद्यार्थी आहे ते याच्यासाठी पात्र राहणार आहे. प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्याची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला पहिला पेपर द्यायचा आहे. त्याच्यानुसार मग मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर आपलं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. विद्यार्थी हा UGC नेट, CSIR आणि MS सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर जे तुमचा अभ्यासक्रम नेट सेट एक्झामसाठी राहत असतो तोच या परीक्षेमध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जे चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आपण टाइम टू टाइम पूर्ण अपडेट देत असतो मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो प्रशिक्षणाचे स्वरूप काय राहणार आहे. तर सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला UGC नेट, CSIR आणि MS सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असतील मित्रांनो. प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपामध्ये राहणार आहे. 6 महिन्याचा कालावधी राहतील मित्रांनो. तर बघा, आता आपण आरक्षण बघू शकतो. सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षण OBC कॅटेगरीसाठी 59% राहणार आहे. VJA साठी 10% राहणार आहे. NTB साठी 8% राहणार आहे. NTC साठी 11% राहणार आहे. NTD साठी 6% राहणार आहे आणि जे SBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांना 6% आरक्षण राहणार आहे. अशा प्रकारे आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही आरक्षण बघू शकता. जे समांतर आरक्षण पुढील प्रमाणे राहणार आहे. जे महिला प्रवर्ग आहे त्यांना 30% आरक्षण देण्यात येणार आहे मित्रांनो. आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांना 5% राहणार आहे. अनाथासाठी 1% राहणार आहे. अशा प्रकारे आरक्षण राहील मित्रांनो. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, कागदपत्रे कोणते लागतील. सर्वप्रथम आपल्याला आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड तुमचं अपडेट असायला हवं मित्रांनो. त्याच्यानंतर जे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे. आणि जे तुमची पदव्युत्तर झालेली आहे, मास्टर डिग्री, त्याची जे मार्कशीट डिग्री आहे ते लागणार आहे. दिव्यांग असलेल्या उमेदवारांना त्यांचं सर्टिफिकेट लागतील. अनाथ असलेल्या विद्यार्थ्यांना अनाथाचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो का अर्ज कसा करावा. जे महाज्योतीची ऑफिशियल साईट आहे www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील जे अप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्जासोबत तपशील नमूद, सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे लागणार आहे. विद्यार्थ्याने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय कोणतेही म्हणजे योजना करता
नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. तर सर्वप्रथम म्हणजे आपल्याला अर्जामध्ये सर्व माहिती पूर्ण भरायची आहे मित्रांनो, तेव्हाच आपला फॉर्म व्हॅलिड ठरणार आहे. काही अटी शर्ती दिलेल्या आहे. मोस्ट इम्पॉर्टंट बघू शकतो आपण, त्याची जे लास्ट डेट राहणार आहे 10 जुलै 2026 पर्यंत राहतील मित्रांनो. तर जे विद्यार्थी पात्र आहे त्यांनी 10 जुलै 2026 च्या अगोदर फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे मित्रांनो, अर्ज सादर करून घ्यायचा आहे. पोस्टाने किंवा ईमेलने तुम्ही अर्ज करत असाल तर तो विचारात घेतला जाणार नाही आहे. आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांना राहणार आहे. प्रशिक्षणाकरता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणाकरता रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना महाज्योतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. बघा मित्रांनो, तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती लागणार आहे मित्रांनो. तर आपल्याला 75% प्रेझेंटी अनिवार्य आहे, तेव्हाच आपल्याला डीबीटी मिळणार आहे स्कॉलरशिप. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्याने यापूर्वी महाज्योतीमार्फत कोणतेही प्रशिक्षण घेतले असतील तर त्यांनी अपात्र राहणार आहे. तर याच्या अगोदर कोणतेही महाज्योती मार्फत किंवा सारथी मार्फत तुम्ही जर स्कॉलरशिप डीबीटी उचलली असतील तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र राहणार आहे मित्रांनो. विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेले असायला हवे. त्याच्यानुसारच तुमची डीबीटी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला कोणतीही अडचण गेली तर तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता आणि विचारू शकता. तर अशा प्रकारची अपडेट होती मित्रांनो. जे UGC नेट आहे, MS सेट आहे, जे नेट सेट एक्झाम आहे त्याच्यासाठी 6 महिन्याचं प्रशिक्षण राबवण्यात येत आहे. तर त्याची जी लास्ट डेट आहे 10 जुलैपर्यंत आहे. तुम्ही फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहे आणि 72,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळवायची आहे मित्रांनो. आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फेसबुक चॅनलवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट सोबत. खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.